नमस्कार मित्रांनो, राम राम. बघा, ही पांढऱ्या पळसाचं कलम आणि पांढऱ्या पळसाचं झाड. तर ह्याचे पानं बघा असे वरी आकाशाकडे असतात, जरा वरी तोंड करून थोडे असतात. आणि ह्याचे बघा, ह्याचे खून म्हणजे मित्रांनो बघा, ह्या पळसाला दोन्ही पानाच्या दुई कोण हे असे बारके काट्यासारखं राहतं अंकुर. ही खून त्याची. हे पानं बघून घ्या. ह्या पानापाशी सध्या बघा इथं एक अशी ही राहते दुईकून, इथं बघा ही इथं फुटलेलं राहतं. पानाचे आकार बघून घ्या. पानं हिरवे गडत आहे. याचं लाकूड एक मित्रांनो पांढऱ्या प्रकारचं आहे, मध्ये टोकरल्यानंतर पांढरं येतं. आणि याची बघा एक ओळख मला ह्या झाडाला दोन्ही पानं फुटले की इथं एक असं कोंबारा येतो काट्यासारखा दुईकल्या बाजूला. आणि ह्या पांढऱ्या पळसाचं एक झाड आहे. ह्याचे मित्रांनो लोक काय ते ज्याला माहिती आहे त्यांना पानं तोडून येतात, पानं ठोत नाहीत. लॅमिनेशन करून पूजाला पानं ठुतात आपलं देवाऱ्यावर तिजोरीमध्ये. ह्याचे पानं दिसले की नेऊन ठुतात. त्याच्यामुळे पानं राहत नाहीत मित्रांनो. ह्याचं बूड बघा, काडी बघून घ्या. काडी एकदम हिरवी आणि खाली पांढरी बघा, मध्ये पण एकदम हो का असं पांढरं निघतंय. इथं आपण आता थोडं टोकरलंय ते एकदम पांढरं झाड आहे मध्ये, हो का तर मध्ये बूड पण एकदम पांढऱ्या प्रकारचे आहे. पांढरे शिपट झाड निघते मित्रांनो. तर ही ब्रह्मवृक्ष मला तरी हरकत नाही मित्रांनो, ब्रह्मवृक्ष आहे. आणि हे घरामध्ये ठेवलं तरी नुसतं सुख समाधान आहे. जादूटोना रुकवित आहे, नकारात्मक शक्ती घालवित आहे, नवघर शांती. आणि सुवर्णविधीसाठी आपल्या एका गुरुने सांगितलं होतं, ह्याचं मनगटा एवढं जर बूड झालं, त्या बुडाला एक उभं छेद करून त्याच्यात लोखंडाची बेरिंगमधली गोळी जरी टाकली तर महिन्याला ती गोळी सोन्याची निघते. असा एक चमत्कार सांगितला होता. ते काय आपण करून बघितलं नाही. आत्ताच झाड आपल्याला भेटलेत. झाडं आपल्याला पण भेटले नव्हते, लई दिवस झालं. आत्ता 2-3 दिवसात एक 2-3 झाडं भेटलेले आहेत. ती बी आता ही एक जणाला 2 झाडं द्यायची आहेत, मुंबईवालेले येणार आहे ते आज न्यायला 15 ऑगस्टचं. म्हणून आपण म्हणलं आज 15 ऑगस्ट, महिना 8वा, तारीख 15, वार शुक्रवार. म्हणून आज म्हणलं एक व्हिडिओ काढून ठेवा. झाड गेल्यानंतर परत काय भेटतंय लवकर नाही असं काही सांगता येत नाही मित्रांनो. ते 2 झाडं आहेत आपल्याकडं सध्या. आता जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. पांढऱ्या पळसाचे झाडाचे उपयोग करून घ्या. रोपं भेटतील आपले, 1-2-4 रोपं राहिलेले आहेत. तर तुम्हाला झाड ही येऊन घेऊन जावं लागेल. तर ही पुण्यामध्ये हडपसरच्या बाजूला मी राहायला आहे, सोलापूर हवेला. तुम्हाला इकडे येऊन ही झाड घेऊन जावं लागणार आहे. ही झाड पार्सलला ही पाठवायला येत नाही मित्रांनो, कारण बरेच लोक म्हणतात पार्सलला पाठवा. पार्सलला येत नाही. चांगलं ही कमरा इतकं झाड आहे मित्रांनो, गुडघे इतकं, मांडे इतकं. आणि ही झाड जात नाही. झाड पार्सलला पाठवून मरतं आहे. ते एकदम चांगल्या प्रकारे झाड आहे मित्रांनो. बघा, आज एक वातावरण थोडं पावसाचं झालेलं आहे. जरा आभाळ भरून यायला लागले, पण पाऊस यायचा एवढा काय अजून वाण नाही, पण आभाळ बरोबर येतं आहे. ही म्हणून म्हणलं आज मस्त वातावरण आहे. आणि व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा, प्रत्येकापर्यंत दाखवा ही पांढऱ्या पळसाची ओळख. आणि मित्रांनो, ह्या झाडाला खाली एक कंद राहतो, त्या कंदाची ओळख आहे. खाली एक छोटा कंद राहतो याला. राम राम.